હેલો ફ્રેન્ડ, હાય. કેમ છો? બધા મજામાં? મજામાં જ હશો. મારું નામ છે જાગૃતિ, હું આની ફ્રેન્ડ છું. અને એ જાગૃતિનો છોકરો છે. આ મારો ગુડ ગર્લ છે. બોય છે બેન. મારો ગુડ ગર્લ છે, બોય નથી. હે ને દીકુ? ना अभी आता मराठी में बोलना अभी નહીં, મેં તારે ગુજરાતી થોડી ખબર પડે બધાને. મને મરાઠી આવડતું જ નથી, એટલે તમારે બધાએ મારી સાથે ગુજરાતી શીખવું પડશે, જરૂરી નહીં, છે. નહીં, હું શીખવાડીશ. તો મારે બ્લોગ બનાવવા છે હવે, એટલે મારે ગુજરાતીમાં બનાવવા છે, એટલે તમે બધા ગુજરાતી શીખી જજો. ઓકે? મરાઠી લોકો હવે ગુજરાતી વ્લોગ જોવાના છે. હા, મારા બ્લોગ બહુ જ મસ્ત મસ્ત આવશે, એટલે તમે જોજો, જરૂરથી જોજો. અને मराठीમાં बोलजे की आजच्या व्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचे नाही बोलजे हो कहू आवडत. स्वागत आहे. खूप खूप स्वागत है तुम्हारा. ये खुशबू की मराठी, तो आप सबका वेलकम आज किया है खुशबू ने गुजराती में वो भी. गुजराती में सब आता है, पर इंग्लिश में आता है, पर मराठी में तो कुछ नहीं आता. મરાઠી શીખવા માટે મારે મરાઠીમાં જવું પડશે. હા એટલે તો કહું की मराठीમાં बोलजे. ओके. हा तर आता आपण हिला शिकवणार आहोत मराठी. तर आता ही उद्यापासून रोज आपल्या व्लॉग मध्ये येणार आहे. येणार ना? हा 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 येणार बोल. हा येणार. आणि मराठी बोलणार. ओके. बोलतो मराठी. मराठी बोलणार. ओके, मराठी बोलणार मी. हा मराठी. गुजराती पोरगी मराठी झालीच पाहिजे. आता बघू हिला कसं नाही येत. हाँ, तुम्हें गुजराती सिखा दूंगी मैं. सब. हा. तर मी आता रात्रीच्या जेवणामध्ये बनवले आहेत फक्त पोहे, कारण 2-3 वेळा चहा झाला. तर लीना आली होती सोबतच. एका मावशींचा ऍक्सिडेंट झाला आहे, तर त्यांना भेटायला गेलो होतो. तिथं पण आमचा चहा झाला, लीनाच्या घरी पण माझा चहा झाला. तर मग चहा खूप वेळा झाला होता आणि मुलांनी पण नाश्ता केला होता, त्यांचं पण तोंड चालूच होतं. तर काही एवढं भूक नाही. आणि असं पण हे घरी नसतात, सेकंड शिफ्टला असतात, तेव्हा आमची मज्जा असते. असंच काहीतरी थोडंसं करून खातो आम्ही. मग आज मी पोहेच बनवलेले आहेत, कारण खूप सारी आपली गावरान कोथिंबीर भेटली होती मार्केटमध्ये. म्हणजे पोहे खायची इच्छा झाली होती. पोहे बनवताना कसं की कोथिंबीर, आपली देशी कोथिंबीर टाकली का मस्त टेस्टी होतात पोहे. आणि तशी ती कोथिंबीर बघून, जेव्हापासून कोथिंबीर आणली बघून बघून मला पोहे खायची आठवण येत होती. पण आपल्या मराठी माणसांना असं पोहे बी नुसतं काही चालत नाही, त्यांना पोळी भाजी वरण भात असं सगळं लागतं. म्हणून मी काही पोहे बनलेच नव्हते असं पण. तर म्हणून मी आता बनवले पोहे. तर आपण चौघच, मॅडम तर काय थोडंसं खातात, एवढं मुलं पण थोडंसंच खातात. आणि मला चालून जातं असं काहीतरी पोहे वगैरे. आणि रात्रीच्या वेळी, सायंकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी असं हलकं फुलकं बरं वाटतं. तर मग आता आपण जेवण करून घेऊयात अगोदर. आणि आपल्यासाठी मी कचोरियो मागवला आहे. कचोरियो म्हणजे इकडे गुजरातमध्ये थंडीच्या दिवसात कचोरियो खूप खातात. कचोरियो म्हणजे तिळापासून बनवलेला असतं. तीळ गरम असतात आणि थंडीमध्ये ते गरम खाल्लेलं चांगलं असतं. स्किनसाठी, केसांसाठी तीळ खूप चांगले असतात. तर ते कचोरियो येतच आहे. खुशबू घ्यायला गेली आहे, तिच्यासोबत आपल्यासाठी पण मागवला आहे मी 1 किलो जितकं. आणि पहिलं अगोदर मागच्या महिन्यात 1 किलो जितकं खाल्लं आहे. म्हणजे 1-2 किलो तरी दरवर्षी थंडीमध्ये खाल्लंच पाहिजे. तर ते कचोरियो मागवलं आहे मी. तुम्हाला ते काय आहे कसं आहे ते दाखवते, ती येईल तेव्हा. आणि आपल्याला अजून थंडीचे लाडू सुद्धा बनवायचे आहेत, म्हणजे मेथीचे लाडू, जे मी दरवर्षी थंडीमध्ये बनवते. तर यावर्षी सुद्धा मी मेथीच्या लाडूची डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. खूप हेल्दी टेस्टी असे लाडू मी बनवणार आहे, मेथीचे लाडू. तर चला मग आता जेवण करून घेऊया आणि मग भेटूया. आम्हाला चालण्यासाठी एवढीच एक जागा आहे आणि आम्ही दोघी चालायला इथे आलो आहे नेहमीप्रमाणे. तर काय करणार, दुसरीकडे जागाच नाही कुठे. तर आम्ही इथे आलोय आता शतपावली करायला. लोक शॉपिंगला येतात આપણે જીવે. હા तर બંધ થઈ ગઈ કે એ તો ચાલુ ચાલુ છે. હા તો ચલો
ઓહો એ હું પડી જાય મને બીક લાગે છે શું કરવું હોય અહીં? पहिल्यांदा अशा पायऱ्या चढून वरती आलोय बाबा मी तर पडलीच असते हे बघा ह्या अशी लिफ्ट मधून वरती आलोय आम्ही અહીંથી પણ શું થાય અહીંથી જાય ઉપર ते पहिली बाजू ते आहे या बघा आता इथे या मॉल मध्ये असं आहे आणि मी पहिल्यांदा जाते तर बघा आता नीचे बतावजे आईच्या हा बाबा तर आम्ही आता त्या कसल्या पायऱ्या म्हणतात काही पायरी बोलायचे ना हा तर आम्ही अशा पळत्या पायऱ्यांवरून आलो आता वरती बाबा पहिला अनुभव होता माझा तर आणि भीती वाटते एकदम आता काही नाही वाटणार एक वेळ आली जाऊन आली आता तर आता आम्ही આપણે આવીએ ઉપર હવે ઉતરવાનું અહીંથી आम्ही आलो तर खरं पळत पळत मस्त मजा आली पण आता आम्हाला जिना उतरून खाली उतरावं लागणार आहे पायऱ्यांवरून चला आता ही बघा आमची शतपावली इथे असते अशी तर आम्ही इथे आलो आहे शतपावली करायला हा लोक शॉपिंगला येतात आम्ही येतो फिरायला रात्री पचवायला खाल्ल्यानंतर तर चला मग आता आपण खाली जाऊया तर हे आहे राजहंस सिनेमा हॉल इथे बघूया आता तर काय आपल्याला एंट्री नाही अंदर अब एंट्री नहीं મળે अंदर टिकट हो જોઈએ તો અંદર મોકલે એવી રીત નહીં જઈ શકાય આપણે चला आता या पायऱ्या उतरून उतरून आपल्याला खाली उतरावं लागणार आहे बाबा जाताना तर मस्तपैकी तिथून गेलो वरती पण आता इथूनच आपल्याला उतरावं लागणार आहे असू दे आता चला आम्हाला दुसरीकडे कुठं जागाच नाही शतपावली करायला फिरायला जागा एवढी ते खाली जागा होती आमच्यापासून जवळ पण तिथे पण हा मॉल होऊन गेला म्हणून आम्हाला आता इथेच यावं लागतं तर आता काय करणार इलाज नाही असं द्या जाऊ द्या फिरणं पण होतं इकडे तिकडे बघणं पण होतं थोड्याफार नवीन नवीन गोष्टी पण बघायला भेटतात असं थोडंसं एन्जॉय पण करता येतं म्हणून आम्ही इकडेच येतो आपल्या इथं मागच्या वेळेस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये इथलं गार्डन पण मी दाखवलं होतं लीना सोबत आली होती मी चालायला तर या पेंटालून मधले कपड़े तर आमचे तोंडपाटच झालेले आहेत કેમ અહીં જો કપડા છે તો આપણે તો પાટ જ થઈ ગયા છે કઈ કઈ વેરાયટી છે અને કઈ કઈ ડિઝાઇન છે કઈ કઈ કલર છે એવું બધું तर आपल्याला DIY मध्ये जायचं बाकी आहे तर एक दिवशी जाऊया आपण तिथला पण व्लॉग मी घेणार आहे सकाळी उद्या उठायचे लवकर मुलांना शाळेत जायचं आहे चालणं वगैरे झालं आहे खाणं पिणं झालं आहे सगळं झालंय फक्त टिफिनची तयारी करायची बाकी आहे मी फटाफट टिफिनची तयारी करून घेते मुलांना झोपायला पाठवते कारण ते दोघं पण दुपारी झोपलेले नाहीत तर आता लवकर झोपतील तर सकाळी लवकर उठतील आणि उद्या स्कूलमध्ये जायचंय आज हा गेला नव्हता नाटक करत होता सकाळी सकाळी मम्मा मुझे तो बुखार आ गया है मुझे बहुत बुखार आ गया मुझे तेज बुखार आ गया है ऐसा नाटक कर रहा था सुबह में और फिर मुझे तो पता था ये नाटक कर रहा है लेकिन इसके पापा डर गए बेचारे कि शिवांश को बुखार आ गया है नहीं नहीं उसे मत भेजना बहुत ठंडी है और इसकी मजा हो गई जैसी स्कूल की गाड़ी निकल गई बाहर निकल गया खेलने के लिए तो चला गया इसका बुखार ऐसा नाटक करता है तर उद्या असं नाटक तुझा अजिबात चालणार नाही म्हणून आता पटकन झोपायचं चला मग लवकर आता तर मित्रांनो चला बाय बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये